फक्त 10 रुपयाच्या कारणीवरून फेरीवाल्यावर चाकूने हल्ला. भाईंदरमध्ये घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांची ही दादागिरी कुठपर्यंत जाणार? नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. भाईंदरच्या गोरदेव नाका परिसरात शुक्रवारी रात्री 10 रुपयावरून सुरू झालेला वाद काही क्षणातच रक्तरंजित हल्ल्यात बदलला. महापालिकेच्या ठेकेदाराच्या कर्मचारीने फेरीवाला जमाल खान यांच्यावर चाकूने पोटावर आणि पाठीवर वार केला. घटना शुक्रवारी रात्री 8:30 वाजता घडली. जमाल खान आपल्या हातगाडीसह व्यवसाय करत होते. महापालिकेच्या बाजार वसुली ठेकेदाराचे कर्मचारी 90 रुपयाची पावती घेण्यासाठी आले होते. खान यांनी 100 रुपये दिल्यानंतर 10 रुपये परत मागितले. तेव्हाचा वाद उफाळला आणि थेट चाकू हल्ल्यात बदलला. गंभीर जखमी अवस्थेत जमाल खान यांना तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान आरोपी सुरुवातीला पळून गेला होता, पण नवघर पोलिसांनी त्याला आणि साथीदारास अटक केली आहे. या घटनेमुळे फेरीवाल्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महापालिकेचे कर्मचारीच जर अशी दहशत निर्माण करत असतील तर सामान्य माणूस कुणाकडे दाद मागणार? स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. फक्त 10 रुपयांच्या वादावरून जीवावर उठण्याइतकी परिस्थिती आली का? पालिकेच्या ठेकेदारावर नियंत्रण राहील का? तुमचं मत काय आहे? कमेंटद्वारे नक्की सांगा.